सुंदर केस आपल्या सौंदर्याचा एक भाग आहेत। सुंदर केस, लांब केस आपल्या सौंदर्यामध्ये कधीही भर टाकत असतात। त्यामुळे आपले केस छान सुंदर असावेत, सिल्की असावेत, स्मूथ असावेत असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं। पण केसांची काळजी घेताना आपण काही चुका करतो, काही मिस्टेक करतो। त्यामुळे आपले केस हे सुंदर दिसण्याऐवजी डल होऊन जातात, रफ होऊन जातात आणि गळायला लागतात। त्यामुळे या व्हिडिओमध्ये अशा कोणत्या चुका आपण अवॉइड केल्या पाहिजेत जेणेकरून आपले केस सुंदर दिसण्यासाठी, सॉफ्ट, मॅनेजेबल होण्यासाठी आणि आपली केस गळती बंद होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल। आता जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करू आणि त्या टिप्स कोणत्या आहेत हे बघूया। नंबर 1, केस नेहमी स्वच्छ ठेवा। आता कोणताही ऋतू असू द्या, हवा, पाणी आणि धूळ याचा परिणाम आपल्या स्काल्पवरती, आपल्या केसांवरती होत असतो। जेव्हा आपल्या केसांमध्ये, आपल्या स्काल्पमध्ये धूळ अडकून राहते तेव्हा आपल्या केसांचे हेअर फॉलिकल्स असतात ते क्लॉग होतात आणि त्यामुळे आपल्या केसांची वाढ ही खुंटली जाते। आपले केस अजिबात वाढत नाहीत, शिवाय आपले केस प्रचंड प्रमाणात गळायला लागतात। आपले केस हे निस्तेज दिसायला लागतात, डल दिसायला लागतात। त्यामुळे आपले केस हे प्रॉपर क्लीन असणं खूप जास्त गरजेचं आहे। आता केस धुण्यासाठी पॅराबिन फ्री, सल्फेट फ्री अशा माइल्ड शॅम्पूचाच वापर तुम्ही करायचा आहे। यामुळे काय होतं, तुमच्या केसांचा जो स्काल्प आहे तो ड्राय न होता तुमचे केस प्रॉपरली क्लीन होण्यासाठी, स्वच्छ होण्यासाठी खूप जास्त मदत होते। यामुळे तुम्हाला कोंड्याचा सुद्धा प्रॉब्लेम होत नाही आणि तुमची केस गळती बंद होण्यासाठी आणि तुमचे केस वाढण्यासाठी सुद्धा मदत होते। या माइल्ड शॅम्पूमुळे तुमचे हेअर फॉलिकल्स स्ट्रॉंग होऊन तुमचे केस हे झपाट्याने वाढायला सुद्धा लागतात। नंबर 2, हेअर ड्रायर आणि हेअर टायलिंग टूल्सचा वापर करणं। आता सर्रास महिला आणि मुली केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करतात, पण तुम्हाला माहिती आहे का, हेअर ड्रायरमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असते आणि ही जी उष्णता आहे आपल्या केसांवरची जी चमक असते, जे केराटिन असतं ते काढून टाकतं आणि आपले केस हे प्रचंड प्रमाणात निस्तेज आणि डल दिसायला लागतात। त्यामुळे केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर अजिबात करायचा नाही। तुमचे केस हे नॅचरली सुकू द्या। अशा प्रकारे जर तुम्ही नॅचरली तुमचे केस सुकू दिले तर तुमच्या केसांवरती जी चमक आहे ती जशाच तशी राहील आणि तुमचे केस ड्राय, निस्तेज आणि रफ अजिबात दिसणार नाहीत। तर बऱ्याच महिला, बऱ्याच मुली असतात की ज्या हेअर स्टाईल करण्यासाठी हेअर टायलिंग टूल्सचा वापर करतात, जसं की हेअर कर्लर असेल, हेअर स्ट्रेटनर असेल। अशा प्रकारच्या हेअर टायलिंग टूल्सचा सतत तुम्ही वापर करायला लागला त्या केसांवरती जे केराटिन आहे, जे नॅचरल चमक आहे ते अशा प्रकारचे हेअर टायलिंग टूल्स पूर्णपणे काढून टाकतं आणि तुमचे केस हे एकदम डल दिसायला लागतात, निस्तेज दिसायला लागतात, अगदी झाडूसारखे तुमचे केस होतात। कारण मी सुद्धा हेअर टायलिंग टूल्सचा वापर खूप केलेला आहे आणि त्यामुळे माझे केस खूप जास्त प्रमाणात डॅमेज सुद्धा झालेले होते। तेव्हापासून मी माझ्या केसांवरती हेअर टायलिंग टूल्सचा अजिबात वापर करत नाही। जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी, लग्नासाठी, फंक्शनसाठी जर हेअरस्टाईल करायची असेल आणि तुम्हाला हेअर टायलिंग टूल्सचा वापर करायचाच असेल तर त्याआधी तुम्ही हेअर प्रोटेक्टिंग स्प्रे तुमच्या केसांवरती नक्की अप्लाय करा। काय होतं, हेअर टायलिंग टूल्समुळे तुमच्या केसांना होणारं नुकसान हे कमी प्रमाणात होतं। त्यामुळे तुम्ही हेअर टायलिंग टूल्सचा वापर करताना ही टिप नक्की लक्षात ठेवा। नंबर 3, हेअर ऑइलिंग। आता जेव्हा आपण हेअर वॉश करण्यासाठी शॅम्पूचा वापर करतो तेव्हा कितीही आपण माइल्ड शॅम्पूचा जरी वापर केला तरी सुद्धा त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात केमिकल हे असतंच आणि जेव्हा केमिकल असतं तेव्हा ते आपल्या स्काल्पला खूप जास्त प्रमाणात ड्राय करतं। त्यामुळे आपल्या केसांचा जो स्काल्प आहे त्याला पोषणाची खूप जास्त गरज असते। जेव्हा आपण आपल्या केसांवरती हेअर ऑइलिंग करतो तेव्हा आपले केस नरिश होण्यासाठी, आपल्या केसांचे हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होण्यासाठी खूप मदत होते। त्यामुळे आपले केस सॉफ्ट, सिल्की, स्मूथ बनतात, शिवाय आपले केस हे वाढायला सुद्धा लागतात। त्यामुळे आठवड्यातून 3 वेळा तरी केसांना हेअर ऑइलिंग हे केलंच पाहिजे। तुम्ही हेअर ऑइलिंगसाठी कोणतंही तेल यूज करू शकता, बदाम ऑइल वापरू शकता, ऑलिव्ह ऑइल वापरू शकता, कोकोनट ऑइल वापरू शकता। अशा प्रकारचं कुठलंही तेल तुम्ही हेअर ऑइलिंगसाठी यूज करू शकता। हेअर ऑइलिंगमुळे तुमच्या केसांचे जे हेअर फॉलिकल्स आहेत ते स्ट्रॉंग होऊन तुमचे केस वाढण्यासाठी, तुमची केस गळती बंद होण्यासाठी नक्कीच मदत होते। शिवाय केसांवरती नॅचरल शाईन येण्यासाठी सुद्धा खूप मदत होते। त्यामुळे केसांना हेअर ऑइलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे। नंबर 4, हेअर मास्क। आता जर तुम्हाला तुमचे केस सिल्की व्हावेत, स्मूथ व्हावेत, शायनी व्हावेत, तुमचे केस वाढावेत असं जर वाटत असेल तर आठवड्यातून फक्त एकदा केसांना हेअर मास्क लावणं खूप जास्त गरजेचं आहे। आता तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन विकत हेअर मास्क आणायची अजिबात गरज नाही। किचनमध्ये खूप सुंदर सुंदर आणि तेवढेच इफेक्टिव्ह असे हेअर मास्क अवेलेबल आहेत। आता त्याचा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल। तरी सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगते, किचनमधलं जे दही असतं ते तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता। शिवाय किचनमधलं जे अंड असतं ते तुम्ही दह्यामध्ये मिक्स करून त्याचा मास्क तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता। शिवाय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर, जसं की आवळा पावडर असेल, शिकाकाई पावडर असेल, रिठाची पावडर असेल, या तुम्ही ऑनलाईन विकत आणू शकता किंवा लोकल मार्केटमधून विकत आणू शकता आणि या ज्या पावडर आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मास्क करून तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता। या मास्कमुळे तुमच्या केसांमध्ये तुम्हाला चेंजेस नक्कीच दिसून येणार आहेत। तुम्ही फक्त अर्धा तास हा मास्क तुमच्या केसांवरती अप्लाय करा आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही शॅम्पूने हेअर वॉश करा। हे जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केलं तरी तुम्हाला तुमच्या
केसांमध्ये पॉझिटिव्ह चेंजेसमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसून येणार आहे। नंबर 5, भरपूर पाणी प्या। आता मी माझ्या सगळ्याच व्हिडिओमधून सांगत असते की भरपूर पाणी प्या, कारण काय होतं, जेव्हा आपण पाणी भरपूर पित नाही तेव्हा आपलं शरीर हे आतून डिहायड्रेट होतं। त्यामुळे आपल्या शरीरामधला जो रक्तसंचार आहे, जे ब्लड सर्क्युलेशन आहे, ते सुद्धा स्लो डाऊन होतं। त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती सुद्धा होतो, आपल्या केसांवरती सुद्धा होतो। आपली स्किन ही ड्राय दिसायला लागते, निस्तेज दिसायला लागते। त्याचप्रमाणे आपल्या केसांचा स्काल्प ड्राय होऊन आपले केस निस्तेज दिसायला लागतात आणि खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात। त्यामुळे भरपूर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे। जेव्हा आपण भरपूर प्रमाणात पाणी पिल तेव्हा आपली स्किन सुद्धा छान ग्लोईंग दिसेल आणि साहजिकच आपल्या केसांचे हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होऊन आपले केस सिल्की, स्मूथ आणि शायनी दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। आता या खूप छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत, या सुद्धा जर तुम्ही फॉलो केल्या तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चेंजेस नक्कीच दिसून येणार आहेत। तुमचे केस ड्राय झालेले असतील, फ्रीजी झालेले असतील, रफ झालेले असतील तर सिल्की, स्मूथ, शायनी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। खूप जास्त प्रमाणात जर गळत असतील तर तुमची केस गळती बंद होऊन तुमचे केस वाढण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल। शिवाय तुमचे केस हे प्रीमॅच्युअर ग्रेइंग जर तुमच्या केसांना होत असेल, तुमचे केस वेळेआधी जर पांढरे होत असतील तर तुमचे केस हे नॅचरली काळे करण्यासाठी अशा प्रकारे केसांची काळजी घेणं तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडू शकतं। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।